फोन आला ते म्हणले तुला 1,00,000 रुपये मिळतं, तिला खाऊ घे. मी आता त्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद आमदार साहेब. त्याचे व्हिज्युअल्स मी आयबी वरती बघितले आणि त्याच्यात बघितले की ते मुलीला काहीतरी चपला, काहीतरी खेळणं, नंतर शाळेची फी असं सगळं तिला करायचं होतं आणि ती ते कांदे उचलत होती, पण ती रडत उचलत होती. असं खूप काही लोकांचं झालं असेल सुद्धा, भरपूर लोकांचं असं घडलं असेल. पण हे एक दाखवलं काल बीडच्या बद्दलचं. त्यामुळे मी सकाळी ते मुंबईमध्ये उदय जाधव आयबीचे पत्रकार आहेत त्यांना फोन केला होता आणि म्हटलं मला त्या शेतकऱ्यांची माहिती द्या आणि तो कुठे राहतो काय राहतो ते जरा सगळं पाठवा. आणि त्यानुसार त्यांनी मला ते पाठवलं होतं. मी त्याला सांगितलं तू मुंबईत पण आयबी वरती सांग. आणि आता एक कर्मचारी हे पण इकडे आलेत कोठे मीडियावर जे कोण असतील ते आपले आहेत शेरत गरज आलेली तर त्यांचं पण मला सगळं व्हॉट्सअप पाठवलं. त्यामुळे मी त्यांना चेकद्वारे 1,00,000ची मदत माझ्या स्वतःतर्फे जाहीर करतोय. त्या 1,00,000 त्याचा भागणार नाहीये हे मला माहिती आहे, पण थोडासा तरी दिलासा मिळेल असं वाटतं. त्या मुलीचं वय किती आहे? ती पहिलीला गेली 7 वर्षाची. अच्छा, पहिले तिचं नाव मला दिसत नाही. काय नाव आहे तिचं? त्याचं नाव सांग. प्रगती. प्रगती. तुझी प्रगती होणारच आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र सर धन्यवाद तुमचं पण खूप मनापासून. ओके, गणपतीची इच्छा. जय महाराष्ट्र. हो. फोन आला ते म्हणले तुला 1,00,000 रुपये मिळतं, तिला खाऊ घे. मी आता त्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद आमदार साहेब. सांगाल तुमची बातमी न्यूज 18 वर पाहिल्यानंतर तुम्हाला कुणाकुणाचे कॉल आले काय? मी खरंच न्यूज 18चे आभारी आहे की त्यांनी आमचे अश्रू खूप लोकांपर्यंत पोहोचवले. आत्ताच आम्हाला आमदार नार्वेकर सरांचा फोन आला होता, त्यांची मी खूप आभारी की ते म्हणले तुम्हाला 1,00,000 रुपयाची मदत करू. खरंच न्यूज 18चे मी खरंच खूप खूप आभारी राहील आणि आमचे अश्रू त्यांनी सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करते. तुमच्या डोळ्यात अश्रू कशामुळे येतात काय? डोळ्यातील अश्रू म्हणजे आमचा सगळा कांदा आमच्या देखता माती झाल्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्याचा मोबदला आम्हाला कसलाच येणार नाही. पण आता आमच्यात अशी ऊर्जा निर्माण झाली की आमची मदत करायला खूप लोकांचे फोन यायला लागलेले आहेत ना, आणि त्यामुळे आमचे अश्रू आम्हाला अनावर झाल्यामुळे बोलायलाही शब्द सुचत नाहीत. खरंच आमदार साहेबांची खूप खूप धन्यवाद करते मनापासून.